पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर घायवळवर आता 10 गुन्हे दाखल झालेत। 10 पैकी 8 गुन्हे कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले आहेत। खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। आपण संपूर्ण तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। 17 सप्टेंबर रोजी कोथरूड परिसरात घायवळ टोळीकडून गोळीबार झाला होता। 17 सप्टेंबरला टोळीकडून एका तरुणावरती कोयत्यानं हल्ला करण्यात आला होता। निलेश घायवळच्या घरी जिवंत कारतूस सापडली आहेत। घायवळच्या वाहनांना बनावट नंबर प्लेट असल्याचंही उघडकीस आलंय। पासपोर्ट बनवण्यासाठी खोटी कागदपत्र सादर करणं, घायवळ बंधूंनी 10 फ्लॅट नावावर करून खंडणी घेतल्याचंही हे प्रकरण होतं। या प्रकरणी देखील गुन्हा दाखल झालाय। शिवाय सिम कार्ड दुसऱ्या नावानं वापरणं, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रील्स बनवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। गांजा तस्करी प्रकरणी ही गुन्हा दाखल आहे। तर एका कंपनीकडून 45 लाखांची खंडणी घेतल्या प्रकरणी देखील गुन्हा दाखल झालेला आहे।